नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या प्रेग्नन्सी जर्नी मधील एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे। आजकाल या गोष्टीबद्दल खूप अवेअरनेस आहे लोकांमध्ये। सोशल मीडियामधून या सर्व गोष्टींची खूप माहिती मिळते, पण या गोष्टींबद्दलचा आमचा अनुभव काय आहे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या सर्व गोष्टी फॉलो केल्यामुळे मला काय फायदे झाले या सुद्धा गोष्टींची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। तर चला सुरुवात करूया। प्रेग्नन्सी प्लॅन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्लॅनिंग। काही वर्षांपूर्वी या गोष्टीबद्दल जास्त अवेअरनेस नव्हता असं मला वाटतं, कारण तेव्हा कसं लोक एकत्र कुटुंबात राहायचे, त्यामुळे त्या बाळाला सांभाळण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या त्या स्त्रीची काळजी घेण्यासाठी आजूबाजूला खूप सारे लोक असायचे, तिची काळजी घेतली जायची। पण आता काय होतं, कामानिमित्त किंवा काही कारणास्तव आपण आपल्या कुटुंबापासून दूर असतो, तर त्यावेळेला त्या बाळाची, त्या आईची काळजी घेण्यासाठी त्याची पूर्ण जबाबदारी त्या पॅरेंट्सवरती येते, त्या दोन पार्टनरवरती येते। त्यामुळे ह्या गोष्टीचं प्लॅनिंग आधी करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। यामध्ये मी सर्व माझे एक्सपिरियन्स सांगत आहे, माझे अनुभव सांगत आहे। तर या गोष्टींबद्दलची कोणतीही एक्सपर्ट ॲडवाइस मी देत नाही किंवा कोणतेही काउन्सिलिंग करत नाही, तर याबद्दलचे माझे जे अनुभव आहेत ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते। प्रेग्नन्सी प्लॅनिंग करताना किंवा फॅमिली ग्रो होताना कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत ते आपण आता पाहूयात। तर त्यामध्ये 3 पॉइंट कन्सिडर केले पाहिजे। तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का? दुसरा पॉइंट आहे तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट आहात। तिसरा पॉइंट आहे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्टेबल आहात का? या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। तर या गोष्टी या दोन्ही पार्टनरनी मिळून डिस्कस केल्या पाहिजे। ज्या क्षणाला एखाद्या पार्टनरच्या मनामध्ये विचार येतो की आता आपण फॅमिली प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा आपली फॅमिली आता ग्रो झाली पाहिजे, त्यावेळेला त्याने दुसऱ्या पार्टनर सोबत डिस्कस केल्या पाहिजेत काही गोष्टी, ज्यामध्ये हे 3 पॉइंट कन्सिडर केले पाहिजेत। कारण ही जी जर्नी असते, प्रेग्नन्सी जर्नी, ती एका व्यक्तीची नसून त्या दोन्ही पार्टनरना मिळून करायची असते। त्यामध्ये फक्त बाळाला जन्म देणे ही गोष्ट नसते, तर त्यानंतर सुद्धा खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात। त्यामुळे त्यासाठी तुम्ही ह्या तिन्ही कसोट्यांवरती उतरणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी तयार असणं खूप गरजेचं आहे। तर त्यामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या विचार केला पाहिजे, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का? कारण आजकाल महागाई खूप आहे, मुलांसाठीचा खर्च खूप आहे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च येतो, त्यानंतर वैद्यकीय गोष्टींसाठी सुद्धा खूप खर्च होतो। त्यामुळे या गोष्टी आधी डिस्कस करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मानसिकदृष्ट्या। तर यामध्ये तुम्ही मेंटली फिट असणं खूप गरजेचं आहे, त्या गोष्टीसाठी प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे काय होतं, आपण जेवढा विचार करतो किंवा कुणाचे तरी अनुभव ऐकून जेवढा विचार करतो, प्रेग्नन्सी म्हणजे ही जर्नी अशी असेल किंवा बाळ झाल्यानंतर मला त्याला असं सांभाळावं लागेल, पण प्रत्येक वेळेला येणाऱ्या सिच्युएशन ह्या तशाच असतील असं नाही। आणि या गोष्टीचा ताण फक्त एका व्यक्तीवर म्हणजे आईवरती येत नाही, तर ह्या गोष्टी दोघांनाही मॅनेज कराव्या लागतात, दोघांच्याही तिथं कसोटी लागते। त्यामुळे मानसिकदृष्ट्या तुम्ही स्टेबल असणं सुद्धा खूप गरजेचं आहे। तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे शारीरिकदृष्ट्या फिट असणं गरजेचं आहे। तर आजकाल कसे आपले अनहेल्दी लाईफस्टाईल आहे, ताणतणावाचं वातावरण असतं, दोघेही वर्किंग असेल तर त्याचा ताणतणाव असतो, तर त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या हेल्थवरती होत असतो। स्त्रियांमध्ये आपल्या पाळीसंबंधीच्या काही समस्या असतात, PCOS, PCOD किंवा थायरॉइड असतं किंवा इरेग्युलर पिरियड्स असतात, तर या गोष्टी सुरुवातीलाच क्युअर करणं गरजेचं आहे। या गोष्टी आधीच क्युअर केल्यामुळे आपल्याला एक हेल्दी बेबी कन्सीव्ह होण्यासाठी एक चांगला प्रयत्न होतो, आपण एक चांगलं हेल्दी बेबी कन्सीव्ह करू शकतो। त्यामुळे या गोष्टी विचार केल्या पाहिजेत। तर यासाठी आपण शारीरिकदृष्ट्या फिट असणं गरजेचं आहे। त्यासाठी जेव्हा आपण प्रेग्नन्सी प्लॅनिंग करतो, विचार करतो, तर 3 महिने आधीपासूनच आपण ह्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात केली पाहिजे। म्हणजे जनरली जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, गायनेकॉलॉजिस्टला भेटता, तेव्हा गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला हेच सजेस्ट करतात की 3 महिने तुम्ही असं रुटीन फॉलो करा, तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल, ह्या गोष्टी सांगितल्या जातात। आणि प्रेग्नन्सी प्लॅन करताना अजून एक गोष्ट कन्सिडर केली पाहिजे की तुम्ही आता सुरुवात केली, तुम्ही आता प्रयत्न करत आहात की मला आता बेबी हवाय, तर तुम्ही इमिडिएटली तुम्ही फ्रस्ट्रेटेड होऊन जायचं नाही। 2 महिने झाले, 3 महिने झाले की का नाही कन्सीव्ह होत आहे, तर ही गोष्ट टोटली चुकीची आहे। डॉक्टर सुद्धा तुम्हाला या गोष्टीची ॲडवाइस देतील। कमीत कमी 1 वर्ष तुम्ही या गोष्टीसाठी दिला पाहिजे, त्यानंतर पुढच्या काही तपासण्या असतील, काही असेल तर त्यासाठी गेलं पाहिजे। पण कमीत कमी 1 वर्षभर तरी तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात आणि तरीही नाही नॅचरली कन्सीव्ह झालं तर तुम्ही पुढच्या गोष्टींचा विचार करू शकता। हे ॲडवाइस तुम्हाला डॉक्टर सुद्धा देतील।
तर इथे मी माझा अनुभव शेअर करते. ज्या वेळेला आम्ही ठरवलं की आता आम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे, त्यावेळेला माझी लाईफस्टाईल खूप अनहेल्दी होती आणि त्याचे परिणाम कुठेतरी दिसत होते. माझे पिरियड्स इरेग्युलर होते, त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स होत होता, त्यामुळे खूप चिडचिड व्हायची, राग येत होता, लाईफस्टाईल अनहेल्दी होती. कधीही मला स्वीट्सच्या क्रेविंग व्हायच्या, रात्रीचे वगैरे स्वीट्स खाणं, या गोष्टी होत्या. अनहेल्दी लाईफस्टाईल होती, त्याच्यावरती माझा कंट्रोलच राहत नव्हता आणि बाहेरचं खाणं, या सर्व गोष्टी होत होत्या. माझं वजन वाढलेलं होतं, खूप साऱ्या गोष्टी होत्या. तर त्यामुळे जेव्हा आम्ही ठरवलं की आता आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, तर सुरुवातीला मी पहिले गायनेकॉलॉजिस्ट शोधायला सुरुवात केली. आणि जे त्यावेळी आम्ही पुण्यामध्ये होतो, तर पुण्यातील एक खूप चांगले गायनेकॉलॉजिस्ट आहेत खराणेमध्ये, माधुरी बुरांडे. त्यांना जाऊन आम्ही भेटलो, त्यांच्याशी कन्सल्ट केलं आणि त्यांनी खूप चांगल्या ॲडवाईस दिल्या. त्यांनी सुरुवातीला मला काही टेस्ट करायला सांगितल्या, तर त्या टेस्ट मी केल्या होत्या. तर त्यामध्ये नॉर्मल जे आपलं विटॅमिन्सच्या वगैरे टेस्ट होत्या, तर त्या सर्व टेस्ट करायला सांगितल्या. थायरॉइडची टेस्ट करायला सांगितली, पण सर्व माझे रिपोर्ट्स चांगले होते. थायरॉइड वगैरे मला काहीही नव्हतं, PCOD असं काहीही नव्हतं, फक्त माझे पिरियड्स इरेग्युलर होते. तर त्यासाठी त्यांनी मला पिरियड्स रेग्युलर करण्यासाठी काही सल्ले दिले आणि ते मी माझ्या लाईफमध्ये फॉलो केले. त्यानंतर माझे पिरियड्स रेग्युलर झाले आणि या गोष्टी मला कंटिन्युअस त्यांनी 3 महिन्यापर्यंत फॉलो करायला सांगितल्या. त्यानंतर मला रिझल्ट जाणवेल असा देखील त्यांनी तेव्हा सल्ला दिला. त्यासोबतच त्यांनी मला एक फॉलिक ॲसिडची गोळी स्टार्ट करायला सांगितली. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे काही गोष्टींची कमतरता होती, काही विटॅमिनची माझ्या आहारामध्ये कमतरता होती, तर त्यासाठीच्या सप्लिमेंट मला सुचवल्या. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मी तिथून पुढे माझी लाईफस्टाईल हेल्दी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं प्रत्येकाची प्रेग्नन्सी ही वेगळी असते. तुम्ही कोणतेही सोशल मीडियावरती असणाऱ्या गोष्टी फॉलो करू नका असं मला वाटतं. सुरुवातीला गायनेकॉलॉजिस्टला भेटा, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, प्रत्येकाची प्रेग्नन्सी डिफरंट असते. त्यामुळे कोणतीही गोष्ट फॉलो करण्याआधी ती डॉक्टरकडून तुम्ही कन्सल्ट करून घ्या आणि त्यानंतरच ती तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा असं मला वाटतं. लाईफस्टाईल, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला मी प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचं ठरवलं, तर त्यावेळी माझी लाईफस्टाईल खूप अनहेल्दी होती आणि त्याचे परिणाम कुठेतरी दिसत होते. माझे पिरियड्स इरेग्युलर होते. तर ज्या दिवशी मी गायनेकॉलॉजिस्टला भेटले, तेव्हापासूनच मी माझ्या दिनचर्येमध्ये माझी जी दिवसाची सुरुवात असते ती रात्रीपर्यंत काही बदल घडवले. तर हे बदल एकदम क्विक होत नाहीत. जसं की मला स्वीट्सच्या क्रेविंग व्हायच्या, त्याच्यावरती माझा कंट्रोलच नव्हता. गोष्टी मला लगेचच बंद करता आले नाहीत, पण त्या गोष्टीचं प्रमाण मी कमी केलं, त्याला हेल्दी ऑप्शन शोधले. तर मी माझ्या आहारामध्ये फ्रुट्सचा समावेश केला, जे घरचं साधं जेवण असतं त्याचा समावेश केला. त्यामध्ये पोळी भाजी, भात आमटी या गोष्टींचा समावेश केला. मला ज्या गोष्टी सूट होतात, मला ज्या गोष्टी आवडतात, हेल्दी गोष्टी आवडतात, त्या गोष्टींचे मी प्लॅन बनवले, वीकली मील प्लॅन बनवले, ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वॉकिंग, एक्सरसाइजमध्ये तुम्हाला जी कोणतीही एक्सरसाइज आवडत असेल ती तुम्ही करू शकता. तर मी वॉक करायला सुरुवात केली आणि याचे परिणाम काही दिवसांनी मला चांगले दिसू लागले. माझे पिरियड्स रेग्युलर झाले. पण त्यानंतर काही दिवसांनी आम्ही इकडे US आलो. इकडे आल्यानंतर काही दिवस सेटल होण्यामध्ये आमचे गेले आणि त्या दरम्यान माझं त्या गोष्टीवरचं लक्ष कुठेतरी हटलं होतं, कुठेतरी दुर्लक्ष झालं त्या गोष्टींकडे. तर त्याचा परिणाम परत माझे पिरियड्स इरेग्युलर झाले. तर त्यावेळेला मी काय केलं, मी परत एकदा दुसऱ्या एका डॉक्टरांचा सल्ला घेतला, गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्याने मी सीड सायकलिंग सुरू केलं. तर इथे US आल्यानंतर काही दिवसानंतर थोडंसं सेटल झाल्यानंतर मी सीड सायकलिंग सुरू केलं. तर त्याबद्दलची माहिती मला देखील सोशल मीडिया थ्रूच मिळाली होती की सीड सायकलिंगचे हे फायदे आहेत, ते असंच सुरू करायचं. पण मी सोशल मीडियाची ॲडवाईस न घेता मी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं आणि त्यानंतर ह्या गोष्टी स्टार्ट केल्या. तर ह्या प्रकारे मी असे त्याची पावडर बनवून ठेवत होते. तर जास्त दिवसाचे नाही, 4-5 दिवस पुरेल इतकी ही पावडर ही बनवून ठेवायचे. तर यामध्ये 4 सीड्स वापरले जातात. तीळ असतं, जवस असतं, त्यानंतर भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूल बिया, या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो सीड सायकलिंगमध्ये. तर हे सीड सायकलिंग मी स्टार्ट केलं आणि मला पहिल्या महिन्यानंतरच त्याचा रिझल्ट जाणवला. माझे पिरियड्स रेग्युलर झाले आणि 3ऱ्या महिन्यामध्ये तरी मी नॅचरली कन्सीव्ह केलं. तर या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. पण ही गोष्ट तुम्ही माझी ॲडवाईस न मानता तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला विचारा, डॉक्टरांना विचारा, त्यांच्या सल्ल्याने
ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करू शकता. या हेल्दी लाईफस्टाईलसोबत, डाएटसोबत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक्सरसाइज. आणि एक्सरसाइजमध्ये तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करू शकता. तर मी तर नॉर्मली फक्त वॉक करायचे. मी नॉर्मली संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळेला वॉक करायचे. त्याचे मला खूप चांगले फायदे जाणवले. ना की फक्त शारीरिकदृष्ट्या, तर माझं मनसुद्धा खूप प्रसन्न होत होतं. बाहेर गेल्यामुळे खूप चांगले पॉझिटिव्ह विचार मनामध्ये यायचे आणि त्यामुळे त्याचे खूप चांगले मला फायदे झाले. आणि ही एक्सरसाइज ही फक्त स्त्रीनेच केली पाहिजे असं नाही, तर हे दोन्ही पार्टनरसाठी सुद्धा ह्या गोष्टी लागू होतात. दोन्ही पार्टनरसाठी सुद्धा हेल्दी लाईफस्टाईल असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये दोघांचंही डाएट, एक्सरसाइज या गोष्टींचा समावेश होतो. तर या गोष्टी दोन्ही पार्टनरने मिळून केल्या पाहिजेत असं मला वाटतं. जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत स्पेंड केला पाहिजे. मग तुम्ही एक्सरसाइज एकत्र करू शकता किंवा एखादा खेळ आवडत असेल तो खेळ एकत्र खेळू शकता. तर त्यामुळं काय होतं, तर दोघांमध्ये बॉन्डिंग चांगलं तयार होतं. खूप मन प्रसन्न राहतं या सर्व गोष्टींमुळे. त्यामुळे या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर ह्या थ्रूआउट जर्नीमध्ये आपली पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस असणं खूप गरजेचं आहे. नेहमी मनामध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार असणं खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय, तुम्ही एक हेल्दी बेबी कन्सीव्ह करत आहात. तुमच्या आयुष्यामध्ये एक छान गुटगुटीत बाळ येणार आहे जे खूप हुशार आहे, शारीरिकदृष्ट्या फिट आहे. अशा गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्याबद्दलचं तुम्ही इमॅजिन केल्या पाहिजेत गोष्टी. माझ्या बाळामध्ये हे गुण आहेत, माझ्या बाळ हे असं असेल. ह्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हरित्या विचार केला पाहिजे आणि त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो हे असं मला तरी वाटतं. कारण माझी थ्रूआउट प्रेग्नेन्सी ही हेल्दी राहिली आहे. कोणतेही कॉम्प्लिकेशन्स, कोणतेही प्रॉब्लेम्स कधी आले नाहीत. खूप छान मला बेबीच्या मुवमेंट्स देखील जाणवतात. आणि सर्वात महत्त्वाची आणि खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे, मी आणि माझ्या पार्टनरने आम्ही दोघांनी जो काही विचार केला होता आमच्या बाळाबद्दल, ते त्या सर्व गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडल्या. त्यामुळे खूप असे पॉझिटिव्ह रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाले. पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसनं खूप गोष्टींमध्ये बदल होते. त्यामुळं एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत काहीतरी अशा ॲक्टिव्हिटी करायच्या ज्यातून तुम्ही एकमेकांना खूप छान वेळ देत आहात. त्यामुळे तुमचं बॉन्डिंग छान क्रिएट होतं आणि त्यामुळं कोणतेही निगेटिव्ह विचार मनामध्ये येत नाहीत. नेहमी तुमचं मन प्रसन्न राहतं, पॉझिटिव्ह राहतं. तर ही पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केला, ज्याच्यामुळे मला त्याचे रिझल्ट देखील लवकरच मिळाले. आणि जसं की मी सांगितले, हे सीड सायकलिंग, हेल्दी डाएट, एक्सरसाइज ह्या गोष्टी स्टार्ट केल्यानंतर तीन महिन्यामध्येच मला त्याचा रिझल्ट मिळाला. मी नॅचरली कन्सीव्ह केलं आणि तो दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा होता. तो दिवस मला अजूनही आठवतो आणि खूप स्पेशल दिवस होता तो. आमच्या लाईफ टाईम ती आमच्यासाठी मेमरी होती. तर ह्या सर्व गोष्टी फॉलो करून तुम्ही सुद्धा तुमचं फॅमिली प्लॅनिंग करू शकता. ही कोणतीही माझी ॲडवाईस नाही आहे, कोणतेही एक्सपर्ट ॲडवाईस नाही किंवा कोणतेही काउन्सिलिंग मी करत नाही. तर माझा जो चांगले अनुभव आहे ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा व्हिडिओ, ही सिरीज आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.